तर मला आज मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की अनौपचारिक पत्रलेखन कसं करायचं ते. मला असं वाटतं की हे तुम्हाला समजलंच असेल की कोणकोणते मुद्दे ह्याच्यामध्ये आले पाहिजेत आणि ते व्यवस्थित तुम्ही करायचं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला समजा छोट्या बहिणीला पण पत्र लिहायचं म्हणजे विषय येऊ शकतो की तुमच्या बहिणीला परीक्षेमध्ये पहिला नंबर भेटला म्हणून तिचे अभिनंदनपर पत्र लिहा. असे अनौपचारिक पत्र असतात, म्हणजे घरगुती तुमचे जे बहीण भाऊ आई बाबा हे या पत्रामध्ये येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फक्त अनौपचारिक पत्रलेखन कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवलं आहे. पुढील भागामध्ये मी तुम्हाला औपचारिक पत्र कसे लिहायचं त्याचाही एक विषय घेऊन तुम्हाला मी सांगणार आहे की कसं लिहायचं असतात, त्याचे मुद्दे कसे मांडायचे असतात ते. तर आज आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.